श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न। प्रिय प्रेमळ भक्तांनो, आजचा मामांचा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका किंवा हा संदेश अर्ध्यावरूनच सोडून जाऊ नका। जर तुमचा देवांच्या प्रत्येक शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। देव आज तुमच्या समोर येऊन तुम्हाला एक महत्त्वपूर्ण संदेश देत आहेत। त्यामुळे देवांचा आजचा हा देवी संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका। तुम्हाला आता देव प्रत्यक्षात यश देण्याकरिता आले आहेत। त्यामुळे आजचा हा देवी संदेश दुर्लक्ष न करता पूर्णत्व ऐकण्याचा प्रयत्न करा। प्रेमळ भक्ता, तुझे आयुष्य सुखात घालवायचे असतील तर तुझ्या आयुष्यातील मौल्यवान वेळापैकी तुझे 8 किंवा 10 मिनिटे आज मला दे आणि बघ तुझ्या आयुष्यात किती मोठ्या प्रमाणात बदल घडून येतील। आज मला दुर्लक्ष करू नको। जर तू आज मला दुर्लक्ष करशील तर तुझ्या आयुष्यात येणारे सर्व संकटे कमी होणार नाहीत, उलट ते वाढणार आहेत। याच कारणामुळे आज तू मला दुर्लक्ष करू नको, अन्यथा पूर्णपणे तू माझे आशीर्वाद गमावशील। मामा म्हणतात, समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही। लक्षात ठेव, समज तुझ्याच आहे म्हणून गैरसमज होऊन घेण्याचा प्रयत्न करू नको। माझ्यावरती विश्वास ठेव आणि प्रत्यक्षात पुढे पाऊल टाकत चल। जर तुला माझ्या शक्तींवर विश्वास असल्यास आत्ताच माझा संदेश शेअर कर। तू लहानपणी पूर्णत्व कष्ट केला आहेस, मला पूर्णत्व माहीत आहे। लक्षात ठेव, अंदाजावरून नको ठरू। एखाद्या व्यक्तीचे मन थांबलेला समुद्र बहुतेकदा जास्त खोल असतो। त्यामुळे अंदाज पाहून कोणता व्यक्ती कसा आहे हे पाहण्याचा गैरसमज करू नको। होय, तुला पूर्णत्व तुझी गैरसमज होत आहे, याच कारणाने तू मागे जात आहेस। त्यामुळे आता गैरसमज होऊ देऊ नको। जर तुला फक्त गैरसमज होत असेल तर आता ते करणं थांबव। मामा म्हणतात, जिथे अपेक्षा आहे तिथे दुःख हजेरी लावणारच। लक्षात ठेव, अपेक्षा आयुष्यभर संपणार नाहीत, मात्र पूर्णत्वपणे अपेक्षा सोडून तू स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करशील तर पाहिजे ते तुला प्राप्त होईल। त्यामुळे आता अपेक्षा सोड आणि प्रयत्न करीत राहा। विश्वास ठेव, मी तुला कधी एकटा सोडणार नाही। मी प्रत्येक अडचणीत तुझ्यासोबत उभा आहे। तुला फक्त माझ्या शक्तींवर विश्वास ठेवायचा आहे। जर तुझा माझ्या देवी शक्तींवर विश्वास असल्यास आत्ताच कमेंट कर, होय मामा, मला तुमच्या देवी शक्तींवर विश्वास आहे। विश्वास ठेव, जो माझा हात पकडतो त्याला मी केव्हा कोणाचे पाय पकडण्याची वेळ येऊ देत नाही। देव तुला काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नको, तर देवाने तुला बरंच काही दिले म्हणून मंदिरात जा आणि देवांचे आभार मान। मग बघ देव तुला किती जास्त देतील। डोळे तर सगळ्यांनाच आहेत, पण फार कमी माणसांनाच माणसं दिसतात। बाकीच्यांना फक्त पैसा आणि स्वतःचा मतलब दिसतो। आणि होय, मी तुला सांगतोय, हे जग आता संपूर्ण असे आहे। त्यामुळे या जगाच्या धावपळीत तू स्वतःला गमवू नको। मामा म्हणतात, ठाम राहायला शिक। निर्णय चुकला तरी हरकत नाही। माझ्यावरती आणि तुझ्या स्वतःच्या मेहनतीवरती अफाट विश्वास ठेव आणि तो विश्वास असला की जीवनाची सुरुवात कोठूनही आणि कसेही करता येते। त्यामुळे चिंता करणं थांबव आणि माझ्या प्रत्येक शक्तीवर, देवी शक्तीवर विश्वास ठेव। जर तुला विश्वास असेल तर आत्ताच म्हण, होय। प्रत्येक स्ट्रोक, प्रत्येक रंगाचा एक उद्देश असतो। अशा प्रकारे देव आपल्या जीवनातील उत्कृष्ट नमुना रंगवत आहे। गडद क्षण ते तेजस्वी क्षण, प्रत्येक अनुभवाचा एक उद्देश असतो। प्रत्येक आव्हान धडा पूर्णपणे शिकवत असतात।
याबद्दल सहमत असाल तर हा संदेश आत्ताच लाईक करा. आता तुम्ही कल्पना करू शकत नाही की किती वेळ लागेल, चांगले दिवस कधी येतील. सत्य हे आहे की देवाची वेळ परिपूर्ण आहे. तो नेहमीच आपल्या अपेक्षापेक्षा लवकर असतो, परंतु तो नेहमीच सर्वोत्तम असतो. तुमच्यासाठी त्याच्या योजना पूर्ण आहेत. आशा आणि वचन देव तुम्हाला देतात. तुम्हाला असे भविष्य देण्याची योजना आखत आहेत जे तुमच्या कल्पनेपेक्षा उज्ज्वल आहे. कितीही कठीण असले जीवन तरी तुम्हाला पुढील उज्ज्वल दिवसांसाठी देव तयार करीत आहे. सुरवंट एक सुंदर फुलपाखरू बनण्याचा विचार करा. पूर्णपणे तुम्हाला जीवन कमी जगायचे आहे, मात्र असे जगायचे आहे जे तुमचे जीवन पाहून लोक आश्चर्यात पडले पाहिजे की हा इतका सुंदर जीवन कसा जगतो. असे आता तुम्हाला जीवन जगायचे आहे आणि देवाने तुम्हाला त्यासाठी तर तयार केले आहेत. देव म्हणतात, संघर्षातून जातो तो पूर्णपणे ढकलतो, पण अखेरीस ते रूपांतरित तेजस्वी बाहेर येते. त्याचप्रमाणे तुम्ही परिवर्तनाच्या प्रक्रियेत आहात. आता तुमच्या समोर येणारी आव्हाने तुमचा कोकून आहे आणि लवकरच तुम्ही देवांच्या पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनू शकता. जे तुमच्यापेक्षा अधिक सुंदर होण्याचे वचन पोकळ नाही, हे प्रेमात रुजलेले वचन आहे. प्रेम इतके खोल आहे की ते पर्वत हलवू शकते. प्रेम इतके खोल आहे की त्याने आपल्या प्रेमळ मुळाला तुमच्याशी पूर्णपणे बांधले आहे. देव अवतारी मामा यांच्यावर विश्वास ठेवा. प्रेमळ भक्तांनो, अमर्याद प्रेम करणारे म्हणजे तुमचे बाळू मामा. त्यामुळे बाळू मामांवर विश्वास ठेवा. ते प्रत्यक्ष आपल्या भक्तांना साथ देत असतात. तुमच्या समोर आलेला ऑनलाईन मामांचा संदेश खोटा संदेश वाटत असेल तर आत्ताच याकडे दुर्लक्ष करा. मात्र लक्षात ठेवा, जो देवांकडे दुर्लक्ष करीत नाही तेच देवाचे असतात. देव पूर्णपणे तुम्हाला उजळण्याची पूर्णपणे संधी देतील. देव तुमचे पूर्णपणे दिवस उजळवतील. पूर्णपणे आता उज्ज्वल दिवसांची वाट पाहत असताना तुम्ही काय करू शकता? सर्वप्रथम विश्वासाला धरून ठेवा. विशेषतः जेव्हा ते कठीण वाटते तेव्हा लक्षात ठेवा, विश्वास म्हणजे गोष्टींची आशा आहे. आश्वासन म्हणजे न पाहिलेल्या गोष्टींची खात्री आहे. इतर सकारात्मक प्रभावांनी स्वतःला वेढून घ्या जो तुम्हाला वर उचलतो. देवाच्या वचनांचे स्मरण, कृतज्ञतेचे क्षण, शेवटी देवाशी बोला. ते तुम्हाला ऐकत आहेत. तुमचे हृदय त्यांच्या समोर मांडा. तुमची भीती, तुमच्या आशा, तुमची सर्व स्वप्ने देवांना सांगा. ते तुमचा विश्वास कधीही तोडणार नाहीत. तुमचे शत्रू पूर्णपणे देव पूर्णपणे नष्ट करतील. लक्षात ठेवा, रात्रीचा अंधार मोडतो. प्रत्येक हिवाळ्यानंतर वसंत ऋतू येतो. तसेच संकटानंतर सोनेरी दिवस येतात. आनंदाने भरलेला दिवस, शांततेने भरलेला दिवस, देवांच्या आशीर्वादांनी भरलेला दिवसांची खात्री हाच तुमचा आशेचा किरण आहे. देव म्हणतात, तुम्ही सध्या अडचणीतून जात आहात, पण मी तुम्हाला खात्री देतो की आता तुमचे उज्ज्वल दिवस येणार आहेत. हे वचन स्वीकारा. या आशेवर जगा, कारण ज्याने हे विश्व निर्माण केले, ज्याने तारे त्यांच्या जागी ठेवले, ज्याला त्याची खोली माहीत आहे, तुमचे हृदय त्याने तुम्हाला या दिवसांचे वचन दिले आहे. आणि जेव्हा देव काही वचन देतात ते पूर्णपणे पाळतात. मामा पूर्णपणे आपल्या भक्तांचे वचन पाळतात आणि भक्तांच्या मनातील मोठ्या मोठ्या इच्छा सहजगत्या पूर्ण करतात. देवांचा तुमच्यासाठी हा संदेश आहे. तो जीवनातील वादळ आणि आव्हानांमध्ये आहे. कुजबुजणारे जीवन जड उतारांनी भरलेले आहे. कधी कधी असे वाटते की जगाचा भार आपल्या खांद्यावर आहे. हे दिवस अंधकारमय आणि अंतहीन वाटू शकतात, पण एक चांगली बातमी आहे. देव तुम्हाला विसरले नाही. ते तुमच्या प्रत्येक अश्रूंची किंमत देतील. ते प्रत्येक तुमची प्रार्थना ऐकतील. देवांवर विश्वास ठेवा. देव तुमचा हात पकडून तुम्हाला यशाच्या मार्गावर नेण्यासाठी अटूट प्रयत्न करीत आहेत.
प्रेमळ भक्तांनो, देवांचा हात तुम्ही देखील पकडा आणि पुढे चालत राहा. देव म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, तुझ्यासाठी माझ्याकडे एक योजना आहे. एक अशी योजना की पूर्णपणे जीवन तुझे बदलून टाकेल. एक योजना जी आशा आणि वाचनांनी भरलेली आहे. देव म्हणतात की तुम्ही या जगात आव्हानांना समोर जाल तरी पण मनापासून पूर्णपणे सामोरे जावा. पूर्णपणे तुम्हाला माझ्या शक्तीवरती विश्वास ठेवायचा आहे. देवाच्या निर्मात्याचे वचन, ब्रह्मांड ज्याने तारे स्थापित केले, ज्याला तुमच्या डोक्यावरील केसांची संख्या माहीत आहे, तो कसे का म्हणतो? कारण त्याने तुमच्यासाठी काहीतरी खास तयार केले आहे. तुमच्या स्वप्नांच्या पलीकडे काहीतरी. देवाने तुमच्यासाठी एक वैभवशाली जागा तयार केली आहे. ही जागा पृथ्वीवर नाही, स्वर्गात. थोडा वेळ विचार करा. स्वर्ग एक अशी जागा आहे जिथे कोणतेही दुःख नाही, अश्रूही नाही. आनंद आणि शांततेने भरलेली जागा. एक जागा जिथे प्रेम एक देवदूत आहे. अशी जागा जिथे तुम्ही प्रियजनांशी एकरूप आहात. एक अशी जागा जिथे प्रत्येक दिवस उत्सव असेल. देव पूर्णपणे तुम्हाला आशीर्वाद देतील. देवाने तुमच्यासाठी तुम्हाला पूर्णपणे आनंद तयार केले आहे. पण देव तुमच्यासाठी पूर्णपणे हे करतील कारण ते तुमच्यावर बिनशर्त प्रेम करतात. सदैव त्यांचे तुमच्यावर प्रेम आहे अफाट की ते मोजता येत नाही. हे एक प्रेम आहे जे समजण्या पलीकडे आहे. एक प्रेम आहे जे अंतही आहे. ते एक प्रेम आहे जे सर्व काही त्यागून देते. त्यातून स्वतःच पूर्णपणे देव तुम्हाला अडचणीतून दूर काढतील. देवांवर विश्वास ठेवा. देव म्हणतात, जीवनात बरेच काही आहे आणि आता आशा आहे की भविष्य उज्ज्वल आणि सुंदर असेल. पण तुम्ही या ठिकाणी कसे पोहोचाल हे सोपे आहे. ज्याच्यावर विश्वास ठेवा. पूर्णपणे देवांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्यावर प्रेम करा आणि तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. हा मार्ग सत्य आहे आणि जीवन पूर्णपणे तुमचं बदलून टाकणारा हा मार्ग आहे. वैभवशाली जागेचा मार्ग सापडेल. पृथ्वी आणि स्वर्ग अनंत काळाच्या जीवनाची गुरु किल्ली आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे खूप चांगले आहे का? देवाचे तुम्हाला दिलेले देवाने तुम्हाला वचन आहे. एक वचन आहे जे ठाम आहे. ते वचन आहे एक वचन आहे जे पूर्णपणे शाश्वत आहे. जेव्हा रात्री लांब असतात तेव्हा आशा दूर दिसते. जेव्हा हे वचन लक्षात ठेवा, ते धरून राहा, त्याचा आनंद घ्या. एक दिवस तुम्ही पूर्णपणे तुमची इच्छा पूर्ण करतील. तुम्ही स्वर्गाच्या वैभवात पाऊल टाकाल. तुम्ही त्याच्या सौंदर्याचा आनंद घ्याल. तुम्ही त्याची चमक अनुभवाल आणि तुम्हाला समजेल की प्रत्येक आव्हान, प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू हे मोलाचे होते. कारण त्या सर्वांच्या शेवटी एक आहे अद्भुत जागा तुमची वाट पाहत आहे. देवाचे वचन केवळ शब्द नाही तर ते एक वास्तव आहे. वास्तविकता तुमच्या पूर्णपणे आवाक्यात असेल तर मनावर पूर्णपणे देवांवर विश्वास ठेवा. प्रेमळ भक्तांनो, मामांचा हात धरा. मामा तुम्हाला कोणाचेही पाय पकडण्याची तुमच्यावर वेळ येऊ देणार नाहीत. तुम्ही अगदी यशाच्या जवळ आला आहात. देव म्हणत आहेत, एक प्रकाश जो आशेने भरलेला आहे, एक प्रकाश जो प्रेमाने भरलेला आहे, एक प्रकाश जो वचनाने भरलेला आहे. देवाने तुम्हाला दिलेले वचन आहे. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला जगायचे असेल तर या जगात तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागेल. पण मनावर घ्या, कारण मी तुमच्यासाठी स्वर्गात एक अद्भुत जागा तयार केली आहे. या वचनावर विश्वास ठेवा, त्याला आलिंगन द्या. त्याप्रमाणे जगा आणि एक दिवस तुम्हाला स्वर्गाच्या वैभवात त्याची परिपूर्णता अनुभवता येईल. देवाचे यश देवाच्या व्याख्येमध्ये तुमच्यासाठी एक संदेश आहे. जेव्हा तुम्ही डोळे बंद करून याचा विचार करता तेव्हा तुमच्या मनात जे येते ते कदाचित मोठे घर, चांगली गाडी, उच्च पदावरील नोकरी किंवा बँक खात्यात भरलेले असलेले पैसे. हे चित्र देव समजतात, अनेकदा तुमच्या समोर मांडतात. पण देवाला एक वेगळा दृष्टिकोन सामायिक करायचा आहे जो
कोच बुजतो की यशाचा अर्थ केवळ भौतिक प्राप्ती किंवा उच्च स्थान मिळवणे असा होत नाही, तर यशाच्या प्रवासात असलेला यश म्हणजे काय हे विकासाबद्दल आहे, केवळ गंतव्यस्थानाविषयी आहे नाही. तुम्ही बनवलेले चारित्र्य, तुम्ही शेअर केलेले प्रेम आणि तुम्ही स्पर्श केलेले जीवन हे वाढ, लवचिकता आणि शिकवण्याबद्दल आहे. देवाच्या दृष्टीने यशाचा अर्थ काय आहे? स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनवणे. एखाद्या विजयाचा विचार करा. जेव्हा ते पेरलेले जाते मातीत ती अंधाराने वेढलेली असते, पण कालांतराने ती सूर्यप्रकाशात पोहोचण्यासाठी पृथ्वीवर प्रवास करते. ती वाढते, खेळते आणि फळे देते. विजयाचे यश केवळ ते फल स्थातच नसून ते तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या प्रवासात असते. त्याचप्रमाणे देव देखील तुम्हाला पूर्णपणे शेवटपर्यंत साथ देतील. फक्त तुम्हाला देवांच्या शक्तीवर पूर्णत्व विश्वास ठेवायचा आहे. जर तुमचा देवांवर विश्वास असल्यास आत्ताच म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.